अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. काम बांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. शरीर वज्रा ऐशे कवळी ब्रह्मांड झोपुचे, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. रामाच्या सेवका किंवा रामरायाच्या सेवका शरण आलू म्हणे तुका, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काम बांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. शेवी करता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तराज असणारे श्री हनुमंतराय त्यांचा काय अधिकार होता, काय योग्यता होती, काय सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये होतं, त्यांच्या अधिकाराचं त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन या अभंगातून महाराज करत आहेत. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त उद्या चैत्र शुद्ध पौर्णिमा. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमंतरायाचं प्रगटीकरण झालेलं आहे. त्यालाच आपण हनुमान जयंती म्हणतो. आणि त्या हनुमंतरायाच्या जयंतीच्या निमित्ताने हनुमान मंदिर भक्त मंडळ चिरमुरी या सर्वांच्या सहकार्याने त्याचा उत्सव जाणून आजची कीर्तनाची सेवा आहे. त्या भूतलाचा जर विचार केला तर भूतलावरती देवाचे आणि भक्ताचे अवतार झाले. त्या देव भक्ताच्या अवताराचा विचार केला तर रामनवमीला झालेला अवतार प्रभू रामचंद्राचा आणि पौर्णिमेला झालेला अवतार भक्ताचा, देव भक्ताचा अवतार आहे. बरं, चैत्र महिन्यामध्येच आहे. पण दोन्ही अवताराचे एक वैभव आहे, वैशिष्ट्य आहे. दोन्ही अवताराचं चिंतन करण्यासारखं आहे. प्रभू रामचंद्राच्या रूपाने भगवान विष्णू अवतीर्ण झाले आणि श्री हनुमंतरायाच्या रूपाने भगवान शंकर अवतीर्ण झाले. दोघांचा संबंध आहे. तुम्ही पुराण पहा वा शास्त्र पहा वा संत वाङ्मय पहा, नातं आपल्याला पाहायला मिळेल. कधी भगवान शंकर गुरु रूपाने आहेत, तर कधी भगवान विष्णू भक्त रूपाने, तर कधी भगवान विष्णू गुरु रूपाने आहेत, तर भगवान शंकर भक्त रूपाने. बरं, संत निवृत्तीनाथांचा अवतार शंकराचा आहे, पण गुरु आहे तिथे.
ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार महाविष्णूचा अवतार आहे, पण तिथं शिष्य आहे. कधी भगवान शंकर शिष्य आहेत तर कधी गुरु आहेत, तर कधी गुरु आहेत तर कधी शिष्य आहेत. हे देव भक्ताचं नातं आहे बरं. एकमेकाची उपासक आहे, पण एकमेकाची उपासक जरी असली तरी अभूत तलावरती मात्र भक्तीची वृद्धी करण्याकरता हे नातं निर्माण केलेलं आहे. भक्तीची वृद्धी करण्याकरता हा दोन्ही अवताराचं प्रवृत्ती निमित्त काय, दुष्टाचा संहार असेल, पण अधिक करून भक्तीची वृद्धी व्हावी, भक्तीचा प्रचार व्हावा, भक्तीचा प्रसार व्हावा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती ही रुजावी. देव भक्ताच्या नात्याच्या रूपाने अवतीर्ण झालेले आणि नातं निर्माण करून भक्तीचं एवढं कार्य केलं, एवढं भक्तीचं कार्य केलं की त्या कार्याचं वर्णन करून तुकोबाराय वर्णन करतात. कार्य भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती म्हणजे काय, त्या भक्तीचा आदर्श या जगामध्ये दाखवण्याकरता झालेला हा अतिश्रेष्ठ अवतार आहे हनुमंतरायाचा वर्ग. आणखी दुसरं त्या अवताराचं प्रवृत्ती निमित्त आहे. या जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये बलाची गरज आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बुद्धीची गरज आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्तीची गरज आहे. हा त्रिवेणी संगम जर आपल्याला पाहायचा असेल तर हनुमंतरायाच्या जीवनाकडे पाहता येईल. माणसाच्या जीवनामध्ये बलही पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये बुद्धी पाहिजे आणि माणसाच्या जीवनामध्ये भक्ती पाहिजे. अगदी तुकोबारांच्या भाषेमध्ये जर वर्णन एका विन एक कामा नाही. प्रपंच करणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा आणि परमार्थ करणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा. परमार्थ करणाऱ्याला सुद्धा या तिन्हीची गरज आहे आणि प्रपंच करणाऱ्याला सुद्धा तिन्हीची गरज आहे. कोणी म्हणून एकमेकांनी एकमेकावरती ढकलू नये बरं. प्रपंच करणारे म्हणतात आम्हाला काय भक्तीची गरज आहे आणि परमार्थ करणारे म्हणतात आम्हाला काय शक्तीची गरज आहे. शक्तीची गरज आहे, भक्तीची गरज आहे, लक्षात ठेवा. त्या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आत्मसात करायचं असेल तर दोघांच्या जीवनामध्ये संसारी असेल पारमार्थिक असेल दोघांनी उपासना कोणाची केली पाहिजे, हनुमंतराचीच केली पाहिजे. अगदी त्याच्या पुढे जाऊन परमार्थही चांगला व्हावा आणि प्रपंचही चांगला व्हावा असं वाटत असेल तर उपासना हनुमंतराचीच केली पाहिजे. म्हणून त्यांच्या चरित्राचं वैभव आहे पाहण्यासारखं आणि अशी बलाची बुद्धीची आणि भक्तीची प्रतिष्ठापना करण्याकरता झालेला अवतार म्हणजे हनुमंतरायाचा अवतार होता. असे अनेक गुण त्या हनुमंतराच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. किंबहुना आज समाज हा सदृढ राहण्याकरता या तीन गोष्टीची समाजामध्ये गरज आहे. लक्षात ठेवा, प्रगती होत असेल. शास्त्रांनी वर्णन केले जरा जीवनामध्ये बल नसेल तर माणसाला काहीच करता येत नाही. बल म्हणजे शक्ती. परमार्थही करता येत नाही, प्रपंच करता येत नाही. दोन्ही करता बलाची गरज आहे. कोणती बलाची गरज आहे? इंद्रियाच्या ठिकाणी बल असावं लागतं. इंद्रियाच्या ठिकाणी बल असावं लागतं. म्हणून तर तुकोबांनी वर्णन केले देवती बरे धरेला सायाशे करून या नाश उपाधीचा. इंद्रियाचं फार मोठं बळ आहे आणि ती इंद्रियाचं बळ आज दोन्ही ठिकाणी पाहिजे. लक्षात ठेवा, जर इंद्रियाचं बळ जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य चांगलं राहील तर मानसिकता चांगली राहते आणि मानसिकता चांगली राहिली तर जीवनामध्ये प्रसन्नता सदा राहते. हे कोणाच्या जीवनामध्ये नको आहे? हे सर्वांच्या जीवनामध्ये गरज आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये बल नाही
त्याचं आरोग्य चांगलं नाही, त्याचं आरोग्य चांगलं नाही, त्याची मानसिकता चांगली नाही, त्याची मानसिकता चांगली नाही, त्याच्या जीवनामध्ये प्रसन्नतेचा अभाव आहे. प्रत्येकाने जाऊन तपासा आपलं जीवन एकांतामध्ये बसून. आज काळाची गरज आहे. भौतिक प्रगती एवढी जरी झाली असली तरी एक आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी असं फक्त जीवन जर कोणाचं असेल तर ते हनुमंतरायाचं जीवन आहे. आणि त्याने आपल्या अवतार कार्यामध्ये हेच कार्य केलं, दुसरं तिसरं काही कार्य केलं नाही. लक्षात ठेवा. त्या बलाच्या सामर्थ्याने काय केलं त्यांनी? जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना प्रतिकार करण्याचं कार्य केलं हनुमंतरायाने. जारी धन्य धन्य म्हणे तुका किंवा हनुमंत महाबळी रावणाची गाडी झाली. दुष्ट प्रवृत्तीला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य हनुमंतराच्या जीवनामध्ये होतं. लक्षात ठेवा. रावण म्हणजे काय सामान्य नव्हता, सगळ्यांना पुरून राहिलेला होता तो. लक्षात ठेवा. पण एकट्या हनुमंतरायाने त्याला प्रतिकार केला. लंका जाण्याकरता काय बरोबर सेना होती? रावणा बरोबर लढण्याकरता प्रभू चंद्राला वानर सेना न्यावी लागली. पण लंका जाण्याकरता हनुमंतराय एकटेच गेले होते. काय बल असेल बघा, काय बल असेल. सामर्थ्य सामान्य नव्हतं. लक्षात ठेवा. याच्यातून एक गर्भित अर्थ लक्षात घ्या बरं. रावणासारखी दुष्ट प्रवृत्तीचे लोक आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये बरं. कुठे? अंतःकरणामध्ये. ज्या अंतःकरणामध्ये जातात त्या दुष्ट प्रवृत्तीला बाहेर काढण्याकरता कोणाचं बळ लागतं? कोणाचं बळ पाहिजे? भक्तीचं बळ पाहिजे, इंद्रियांचं बळ पाहिजे. लक्षात ठेवा. मौलीने वर्णन केले, जिथं दुष्ट प्रवृत्ती आहे तिथंच प्रभू रामचंद्र आहेत. तैसा हृदयामध्ये मी राहू. मग तो राम आत बसून त्यांना का प्रतिकार करत नाही? प्रतिकार करण्याकरता हनुमंतरायच पाहिजे. प्रतिकार करण्याकरता हनुमंतराय पाहिजे. लक्षात ठेवा. आणि हे रोज आमच्या तुमच्या जीवनामध्ये वर्णन केले. कुणी वर्णन केले? तुकोबारांनी वर्णन केले. रात्रंदिवस आम्हा प्रसंग. रात्रंदिवस युद्ध चालू आहे. बाहेरचं युद्ध वेगळं आणि आतलं युद्ध वेगळं. बाहेर जग आणि आत मन. आणि याला प्रतिकार करण्याची शक्ती आज या भक्तीच त्या ठिकाणी आहे. याचे प्रतीक म्हणजे हनुमंतराचं जीवन आहे. प्रतिकार करण्याकरता शक्ती त्या मानाचाच प्रतिकार असण्याची शक्ती असावी लागते. लक्षात. एकाने आज मला प्रश्न विचारला, आजच आहे,
एक प्रसंग घडला आणि म्हणजे बोलता बोलता तुमचा मित्र मला, महाराज हे कधी थांबायचं आमच्या गावातलं असं गुंडगिरी? मी सांगितलं घडा भरल्याशिवाय थांबत नाही. कधी घडा भरणार? आमच्या गावची ग्रामदैवत अंबाबाई, त्या अंबाबाईला दिसत नाही, मला चांगलं दिसतं. मी त्याला उदाहरण दिलं. प्रभू रामचंद्राचा अवतार झाला आणि त्याच काळामध्ये रावण होता. रावणाचा वध कोणी केला? कोणी केला? रामानेच केला. तुम्ही मग प्रभू रामचंद्राने जर रावणाचा वध केला, एवढा वध करण्याकरता मध्ये कालावधी का घालवला? मी त्याला प्रश्न केला. देवच होता का मी? त्याला मारायचंच होतं ना. मग एवढ्या उच्चापत्ती करायच्या, एवढी वानर सेना करायची, एवढे वानर मारायची, त्या युद्धामध्ये किती माणसं मिळली? हे जर प्रभू रामचंद्राने कोणाला न मारता जर एका रावणाला जर आरंभालाच मारलं तर जमलं नसतं का म्हटलं? बरोबर आहे. मग पण रावणाचा पापाचा घडा भरल्याशिवाय प्रभू रामचंद्राला मारता आलं नाही. तीच अवस्था समाजामध्ये होती. सामर्थ्य होतं तरी प्रभू रामचंद्राचं असून सुद्धा मारलं नाही का? तेवढा कालावधी जावाच लागतो, लक्षात ठेवा. व्यवहारातली म्हणून त्याला नेहमीप्रमाणे सांगितले, देर आहे अंधेर नाही आहे. ईश्वर के दरबार में देर आहे अंधेर नाही. तात्पर्य आणि असं आदर्श जीवन त्या हनुमंतरायचं आहे. किंबहुना त्या हनुमंतराचे या समाजावरती अनंत उपकार आहेत. हनुमंतराचा जर अवतार या भूतलावरती जर झाला नसता तर आमच्या तुमच्या जीवनाला जीवन जीवन म्हणून आकारच राहिला नसता. आकारच राहिला नसता, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं कुठंतरी स्मरण आम्ही तुम्ही केलं पाहिजे. त्याची जाणीव कुठंतरी आम्ही तुम्ही चित्तामध्ये ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून मी आरंभालाच बोललो, देव भक्ताचं नातं निर्माण करून या जगामध्ये भक्तीची शक्तीची वृद्धी करण्याकरता झालेला हा महान हनुमंतराचा अवतार आहे भगवान शंकर. भज स्तंभावरी वानरो मूर्तिमंत शंकर. आणि असा झालेला अवतार आणि त्या अवताराच्या निमित्तानेची कीर्तनाची सेवा आहे. आता ज्याच्या अवताराच्या प्रवृत्तीच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा म्हणजे त्याचंच वर्णन केलं पाहिजे. पण ते वर्णन करत असताना कोणीतरी वर्णन करून चालणार नाही. ज्यांनी त्याचं महात्म्य जाणलं त्यांच्याच मुखातून वर्णन जर ऐकलं तर त्याला विशेषच आहे. भक्त होते हनुमंतराय. भक्ताचं वर्णन करणारा भक्तच पाहिजे, तर त्याची श्रेष्ठता आम्हा तुम्हाला कळेल. आम्हा तुम्हाला श्रेष्ठता माहिती नाही, आपण अनधिकारी आहोत. म्हणून तुकोबाराय थोर भक्त आहेत आणि थोर भक्त असलेले तुकोबाराय थोर भक्ताचं वर्णन करतायत का? त्यांच्याच भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर भक्ताचा महिमा
कची जाणती दुर्लभ या गती अनेकांची. असे भगवत भक्त असणारे तुकोबाराय अशा थोर भक्ताचं वर्णन करतात. कारण जाणण्याची योग्यता आहे, ती योग्यता म्हणजे सामान्य स्वरूपाची नाही. भक्ताची योग्यता जाणण्याकरता त्याच मानाचं अंतकरण आपलं असावं लागतं, लक्षात ठेवा. आणि त्या मानाचं अंतकरण आपलं जर असेल तर आपल्याला त्याचा काय अधिकार आहे तो कळतो, लक्षात. थोर भगवत भक्त तुकोबाराय वर्णन करतायत, हनुमंतरायाच्या जीवनाचं वर्णन करतायत, भक्ताचं वर्णन करतायत. आणि ते वर्णन करत असताना काय सामर्थ्य होतं, काय त्यांचा अधिकार होता ते सांगत असताना एक मार्मिक विचार या अभंगातून प्रकट केलेला आहे. अतिशय सुंदर महाराजांनी वर्णन केले. आज मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तर मनुष्य हा विकाराच्या अधीने गेलाय. जो विकाराच्या अधीने गेलेला आहे त्याच्या जीवनाला किंमत शून्य आहे. आणि ज्याच्या अधीन विकार आहे त्याच्या जीवनाला विशेषता आहे. कारण भगवंतांनी वर्णन केले विकाराच्या अधीन जाणं म्हणजेच त्याचं जीवन संपुष्टात येणं. बरं का, कोणते विकार? त्यामध्ये 3 बलवान विकार सांगितले, काम, क्रोध आणि लोभ. आणि त्याचं भाषांतर करताना भगवंतांनी केले, अर्जुना हे नरकाचं द्वार आहे. बरं, नरकाला जाण्याचं द्वार आहे. काम, क्रोध, लोभ हे 3 विकार म्हणजे नरकाला नेण्याकरता महाद्वार आहे, लक्षात ठेवा. याच्या उलट बाजू लक्षात ठेवा. आज वाचता वाचता एक वाक्य वाचायला मला मिळालं, जसे नरकाला जाण्याकरता 3 द्वार आहेत तसे ज्ञानाला जाण्याकरता 3 द्वार आहेत. श्रद्धा, तत्परता आणि इंद्रिय संयम. त्याचे विरुद्ध जसे नरकाला जाण्याकरता 3 द्वार आहे तसे देवाजवळ जाण्याकरता 3 द्वार आहेत, श्रद्धा, तत्परता आणि इंद्रिय संयम. नरकाला जाण्याकरता जी 3 द्वार आहेत ना, ती विकार आहे. आणि त्या विकाराच्या ठिकाणी फार मोठं बळ आहे, लक्षात ठेवा, फार मोठं बळ आहे. इतकं बळ आहे ज्ञानावरांनी वर्णन केले, जे जगामध्ये भले भले मोठे मोठे होऊन गेले त्यांच्या वृत्तीच्या विकारांनी स्वारी केले. सामान्य वृत्ती करत नाही ते, का त्यांना मात्र हे आपल्या आज्ञेतच आहे, त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही. भल्या भल्यांची वृत्ती केली आहे. ज्ञानावरांनी वर्णन केले, नाथ महाराजांनी वर्णन केले, ब्रह्म देवावरती स्वारी केली कामाने. ब्रह्मदेवावरती एवढेच नाही, त्याच्यापुढे वर्णन केले भगवान शंकरावरती, भगवान विष्णूवरती, अनेक ऋषीवर्य, नवे नवे महर्षी नारदावरती भल्या भल्याना सलोकी पळू केले. बरं का, यांनी फार बल आहे या विकाराच्या ठिकाणी, फार बल आहे, अतिशय बल आहे. आणि ह्या बळाला, ह्या विकारांना जिंकणं हे सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवा. ह्या विकारांना जिंकणं नाथ महाराज म्हणतात हा पुरुषार्थ आहे जीवनातला. काय वर्णन केले नाथाचा अभंग आहे नाथ महाराजांचा. धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. पुरुषार्थ शब्द, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. तसं कामाला जिंकणं हा फार मोठा पुरुषार्थ आहे, फार मोठा पुरुषार्थ. नवे नवे अतिशय त्याच्याकरता बळ लागतं. बरं का, अतिशय त्याच्याकरता प्रयत्न लागतो. ज्यांनी विकाराला जीवनामध्ये जिंकलं त्यालाच खरा पुरुष म्हणावं. बरं का, त्यालाच खरा बलवान म्हणावं. म्हणून तर हनुमंतरायाचं वर्णन करताना काय वर्णन केले? सामान्य वर्णन केलं नाही,
शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. नवीन वेळ तुकोबारांनी हेच वर्णन केले, ज्यांनी विकाराला जिंकला ना तोच खरा पुरुषार्थ आहे, तोच खरा या जगामध्ये कोण आहे. जिंकावा संसार संसार येणे नावे तरी शूर. शूरत्वाचं वर्णन केले, पुरुषार्थाचं वर्णन केले. ज्यांनी ह्या विकाराला जिंकलं, जिंकलं नाम ताब्यात घेतलं बघ. आणि त्या सर्व विकारामध्ये बलवान असताना पहिला विकार आहे काम. हा काम नावाचा विकार जिंकला की पुढचे आपोआप ताब्यात येतात, पुढचे आपोआप ताब्यात येतात. आणि जो कामाच्या अधीन गेला तो पुढच्या विकाराच्या अधीन गेला म्हणून समजायचं. एक काम, काम या शब्दाचा अर्थ काय. आम्ही जो रोजचं करतो ते काम नव्हे. विषयाविषयी अंतःकरणामध्ये भोगण्याची तीव्र इच्छा त्याला म्हणतात काम. विषयाविषयी अंतःकरणामध्ये भोगण्याची तीव्र इच्छा, तीव्र याच्यावरती जोर द्यायचा, तीव्र इच्छा. याला जिंकणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. फार म्हणजे फार अवघड आहे. भल्या भल्यांची नावं दिले नाथ महाराजांनी, सगळे अधीने गेले बरं. पण तुकोबाराय म्हणतात या भूतलावरती असा एक महापुरुष होऊन गेला, असा एक भक्त होऊन गेला की त्या भक्ताने मात्र ह्या कामाला आपल्या ताब्यात घेतलं. ताब्यात नव्हे, महाराज म्हणतात त्याला बंदिवासामध्ये टाकलं. काम बांधवारी
त्याला बंदिवासामध्ये घातलं. बघा, रावण एवढा बलवान होता. 33 कोटी देवांना त्याने बंदिवासामध्ये ठेवलं, पण कामाला बंदिवासात ठेवता नाही त्याला. रावणाचं काय बळ होतं? सर्व देवांना बंदिवासामध्ये ठेवलं. ते सर्व देव बंदिवासामध्ये होते, पण रावणाला मात्र काम आवडता आला नाही, बंदिवासामध्ये ठेवता आला नाही. लक्षात ठेवा. अहो, काम आवडता आला नाही म्हणून तर रामायण घडलं. सगळे देव जर बंदिवासामध्ये ठेवले असते तर काही बिघड नसतं, पण काम त्याला ताब्यात ठेवताना आल्यामुळे रामायण घडलं. लक्षात ठेवा. म्हणजे रावण एवढा बलवान होता, सर्व देवांना बंदिवासामध्ये ठेवले, तर सोपी गोष्ट आहे का? पण विकारांना बंदिवासामध्ये ठेवणं, त्यांना बांधून घालणं इतकं सोपी गोष्ट नाही. पण तुकोबाराय म्हणतात, ते भक्तराज हनुमंतरायाने आपल्या जीवनामध्ये केले. काय सामर्थ्य असे, कामाला बंदिवासामध्ये ठेवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणून मी शब्द वापरला, एक काम जीवनामध्ये जिंकायचं बरं का. आणि काम एकदा जीवनामध्ये जिंकला ना, पुढच्याला जिंकायची गरज नाही. मग खेळ्यामध्ये वर्णन करताना हनुमंतरायाचं वर्णन केले नामदेव आहे. खेळ म्हणजे या प्रपंचाला खेळ म्हटले बरं. संपूर्ण प्रपंचामध्ये हा खेळ चालला आपण. पण या खेळामध्ये एकच शहाणा मेघाला म्हणतात, हनुमंत आहे. एकच हनुम्या शहाणा. खेळ म्हटलं की तिथं एकेरी शब्द असतो, हनुमंतराव नाही बरं का, हनुम्याच्या खेळ आहे ना. त्याने त्या कामाला जिंकलं. महाराजांनी वर्णन केले, कामाची नाही ते क्रोधाची कैसा, कैचे किंवा ते कैचे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंकी पेले रे. ऐक क्रिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. हे जाणून घ्या आणि मग खेळ खेळावर. म्हणजे हे जाणा आणि मग प्रपंचात पडा. खेळ खेळायचा आहे तुम्हाला ना. प्रपंच करणाऱ्याला सांगितलं तुम्हाला खेळ खेळायचा आहे, ते अजून खेळात पडले नाही त्यांच्याकरता सांगितलं. संतांनी वर्णन जाणीव दिल्या, सावधान. खेळ खेळा, खेळ घेऊ नका म्हणून सांगितलं नाही, पण ऐसे जाणून खेळ खेळले. जाणून घ्या आणि मग याच्यामध्ये पडावं, बाधा होणार नाही. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात की त्याने त्या काम नावाच्या विकाराला बंदिवासामध्ये ठेवले बरं का, बांधून ठेवलेलं आहे. तुकोबाराने त्याचं वर्णन केले. बंदिवासामध्ये ठेवलं म्हणजे त्याच्या आज्ञेशिवाय त्याला कुठेही जाता येत. काम क्रोध बंदी
बंदीखानी शब्द आहे आणि इथं शब्द काय? काम बांधवडी. बंदीखानी म्हणणं काय आणि बांधवडी म्हणणं काय? त्याला आम्ही बांधलेलं आहे, बंदी खाण्यामध्ये टाकलेलं आहे. बंदी खाण्यामध्ये टाकलेला याचा अर्थ की आम्ही त्याला जिंकलेला आहे. आज ते आमच्या ताब्यामध्ये, आमच्या आज्ञेचं ते उल्लंघन कधी करू शकत नाही. ही अवस्था भक्ताच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. मी वर्णन केलं भक्ताचा महिमा, भक्त चिदानची, म्हणजे ज्या तुकोबरायांनी हनुमंतरायाचं वर्णन केले, काम बांधवडी, ते तुकोबराय म्हणतात काम नाही, काम नाही. वर्णन करणारे सुद्धा त्याच योग्यतेच आहेत. विषयासक्त आणि वैराग्याचं वर्णन करण्यात काय विशेष नाही. विषयासक्त आणि वैराग्यवानाचं वर्णन करण्यात काही विशेषता नाही. वैराग्यवानाचं वर्णन करण्याकरता वैराग्यवानच पाहिजे. तसं तुकोबाराय वर्णन करतात हनुमंतराचा काय अधिकार आहे, काय सामर्थ्य आहे. कामाला त्यांनी ताब्यामध्ये घेतलेलं लक्षात ठेवा. कामाला ताब्यात घेतलं याचा एक आदर्श जगाच्या समोर ठेवलाय. आज जगामध्ये जरी दुराचार घडू नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने त्याला ताब्यात ठेवलं पाहिजे आणि त्याला ताब्यात ठेवण्याकरता याची उपासना केली पाहिजे. उगाच गावागावामध्ये जागा अडवण्याकरता हनुमंतरायाची मंदिर नाहीत लक्षात ठेवा. प्रत्येक गावामध्ये हनुमंतराचं मंदिर का? अहो संरक्षण करण्याकरता येतो बाबा. आपल्या जीवनामध्ये खरंच विकाराचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर त्याची उपासना केली पाहिजे. लक्षात ठेवा. संयम आहे हे, याची उपासना केली पाहिजे. मंत्र ब्रह्मचारी व्रताचं वर्णन करताना काय वर्णन केले? ब्रह्मचारी व्रताचं पालन करणाऱ्या माणसांनी रोज हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. नवे नवे जोपर्यंत गृहस्थ आश्रमामध्ये आपण प्रवेश करत नाही तोपर्यंत रोज हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शन घेतलं पाहिजे म्हणजे फक्त डोळ्यासमोर नाही, त्याचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, मागं मी सांगितलं पद्धत आहे. गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करत असताना त्या नवरदेवाला कोणाच्या दर्शनाला नेतात? हनुमंतरायाच्या. हनुमंतरायाच्या दर्शनाला. कधी? लग्नाच्या आधी एक अर्धा तास असंही मांडणी तयार झालेली असते तेव्हा गाडीतून किंवा घोड्यावरतून त्याला नेलं जातं दर्शनाला हनुमंतरायाच्या. आणि हनुमंतरायाच्या दर्शनाला नेलं जातं. कशा करता जातं? हनुमंतराय आतापर्यंत 25 वर्ष आम्ही तुमच्या आश्रमात होतो. तुमच्या आश्रमात होतो म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. तुमच्या आश्रमात होतो. आता तुमच्या आश्रमातून आम्ही गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतोय तेव्हा आमच्यावरती तुमची कृपा दृष्टी राहावी. ब्रह्मचार्य जसं आम्ही जीवनामध्ये पाळलं तसं गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर तुमची कृपा दृष्टी जर आमच्यावरती राहील तर त्या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये ब्रह्मचार्य पालन करता येईल. याच्याकरता त्या बाबाचा आशीर्वाद घेऊन भोवल्यावरती चढायचं असतं. म्हणजे कामाच्या बाबतीत तुकोबाराय वर्णन करतात त्यांनी जिंकलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. काम बांधवडी म्हणजे कामाला ताब्यात घेतलं की पुढचं वर्णन करण्याची गरज नाही. तिथं क्रोध आला, तिथं लोभ आला, लक्षात ठेवा. एक काम जीवनामध्ये जिंकायचं आहे आणि तो काम जिंकणाऱ्या जगामध्ये एक पुरुषार्थ जर कोणी जीवनामध्ये केला असेल तर तुकोबाराय म्हणतात हनुमंतरायांनी केलेला आहे. त्याच्या पुढे वर्णन करतात आणखी काय सामर्थ्य हनुमंतराच्या जीवनामध्ये. काळ घातला तोडरी. काळाला त्यांनी तोडरी म्हणजे तुडवलं. तोडरी म्हणजे तुडवणे असा एक अर्थ आहे. आणि तोडरी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की त्या काळाचे तोडे करून पायात घातले. बर आता तोडे राहिले नाही, पैंजण आले तिथं. पूर्वी ती चांदीची तोडी असायची आणि चांदीची तोडी त्या मुलाच्या पायामध्ये घालायची. कशा करता घालायचे? या बाळाला
ह्या विकारांची बाधा होऊ नये म्हणून. त्या बाळाला शोधतात म्हणून नव्हे, ते बालपणामध्ये बाळ ते कुठे जाते, उन्हात जाते, गलीत जाते, ते तोड जर पायामध्ये घातलं तर कोणाची दृष्ट लागू नये. तोडे ते बाळाच्या पायात आता तोडे राहिलेच नाही, सगळं तोडून गेलेत माणसं पुढे. म्हणून त्या हनुमंतराने त्या काळाचे तोडल करून पायामध्ये घातलं, असं हे करताय. आणि त्या काळाला पायाखाली घातलं. काय घातलं? सामान्य गोष्ट आहे का? तुकोबाराने वर्णन केले, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. त्या काळाचं वर्णन करताना वर्णन केले तुकोबाराने. प्रमाण आठवत? काळाला खाळ असं प्रमाण आहे तुकोबाराने. अवघाची आकार राशीला काळे हे प्रमाण नव्हे, दुसरं प्रमाण होतं. मी येताना पाठ केलं होतं पण येऊन विसरलं. फार सुंदर प्रमाण आहे ना. तात्पर्य त्या काळाला त्यांनी जिंकलेलं आहे. काळ पायामध्ये घालणं नाम काळावर काळ ताब्यात घेणं ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी वर्णन केले, संपूर्ण या जगाचा ग्रास करण्याकरता काळ प्रवृत्त झालाय. बरं, जगाचा ग्रास, गास म्हणतो आपण त्याला. गास जेवायला बसल्यानंतर आपल्याकडे पद्धत कमी आहे. तुम्ही जर एकदम कोकणामध्ये गेला ना, ती माणसं जेवताना त्यांचा घास बघा भाताचा. त्यांचा एक घास म्हणजे आपलं जेवण आहे. बरं, त्यांचा एक घास म्हणजे असा भात कालवला जातो आणि असा त्याचा घास तयार करतात, उंडा तयार केला तो बरोबर तोंडात टाकतात. बरं, एकच पत्रावळीमध्ये एवढा वाढलेला भात एकच घास केला जातो. पत्रावळीमध्ये भरून वाढलेला भात जसा एकच घास केला जातो, तसं हे पत्रावळीवरून भरलेलं जग म्हणजे काळाचा केलेला घास. काळ टपलेला आहे, सर्वांच्या वरती टपलेलं. पण महाराज म्हणतात त्या हनुमंतरायांनी मात्र काळाला पायामध्ये तुडवलं. सोपी गोष्ट आहे. पायाखाली घातलं म्हणजे काळाचा संबंध जीवनामध्ये ठेवला नाही. म्हणून त्या हनुमंतरायांचं वर्णन करताना असं वर्णन केले की चिरंजीव, काळाचा संबंध होता त्यांच्या जीवनामध्ये. काळाचा संबंध कोणाच्या जीवनामध्ये? जो विकाराच्या अधीने गेला त्याच्या जीवनामध्ये काळाचा संबंध. हनुमंतरायांच्या जीवनाचा विचार केला तर काळाचा संबंध नाहीये. का संबंध नाही? त्याचा अवताराच्या दृष्टीनं थोडंसं वर्णन करता येईल. जी योनीतून जन्माला आली त्यांच्यावरती काळाचा संबंध आहे. जे आयोनी म्हणून आले त्यांच्या जीवनामध्ये काळाचा संबंध आहे. बरं, योनी आणि आयोनी. आमचा तुमचा जन्म योनीतून आहे म्हणून जन्म म्हटला जातो. ज्यांच्या जीवनामध्ये योनीचा संबंधच नाही त्याला आयोनी संभव म्हणतात. असे जगामध्ये कोण आहेत? एक देव आणि दुसरे भक्त. देवाचाही अवतार अयोनी संभव आहे आणि भक्ताचाही अवतार अयोनी संभव आहे. त्यांच्या जीवनामध्ये हा जन्म मरणाचा संबंध नाही. जन्म मरणाचा संबंधच नाही. ज्यांच्या जीवनामध्ये जन्म मरणाचा संबंध नाही म्हणून तर त्या अवताराचं तुम्ही चिंतन करा की हनुमंतराचा जो अवतार आहे तो कसा अवतार झालेला आहे? प्रगट झालेले हनुमंत आहे. कोणाकरता प्रगट झाले? भक्ताकरता प्रगट झाले. कथा आहे, अंजनी मातेने केलेली साधना आहे. पर्वतावरती बसलेले. कोणता पर्वत? ऋषमुख. आणि त्या पर्वतावरती बसून अंजनी मातेने केलेली तपश्चर्या. अंजनी माता म्हणजे कोण होती? महान पतिव्रता होती. महान पतिव्रता होती आणि तिने फार मोठी तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या
पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याने सांगितलं, काय अपेक्षा काय नाही म्हणजे देवा, तुझ्यासारखा ज्ञानी, तुझ्यासारखा वैराग्यवान मला पुत्र पाहिजे. ज्ञानी पाहिजे, वैराग्यवान पाहिजे, भक्त पाहिजे, असा पुत्र मला पाहिजे. भगवंत सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू तपश्चर्याला बसलेली आहे, फक्त ओंजळ करून बैस म्हणे हा. आणि त्या ओंजळीमध्ये वायुदेव येतील आणि तुला प्रसाद देतील आणि त्या प्रसादाचा परिणाम तुझ्या पोटी तसा पुत्र येईल. म्हणून तिथं वर्णन करताना महाराजांनी काय वर्णन केले, काय शब्द वापरलाय? महारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी. तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा. तिथं देव प्रकट झालेले बरं का. आमचा तुमचा जसा युनितून जन्म होतो तसा त्यांचा झालेला प्रगटीकरण आहे. आणि प्रगटीकरण असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहते. एक गोष्ट, आणि ज्याने जीवनामध्ये अत्युच्च कोटीची भक्ती केली त्याच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहत नाही. हे दाखवण्याकरता हनुमंतराचं जीवन आहे. अवताराचा थोडासा गोष्ट विचार बाजूला ठेवा. भक्त जीवनाच्या दृष्टीने हनुमंतरांच्याकडे पहा. त्या या जगाला शिकवण द्यायची आहे. आपल्याही जीवनामध्ये काळाचा संबंध राहणे असं वाटत असेल तर आपण जीवनामध्ये काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आणि त्या भक्तीच्या सामर्थ्याने आपल्याला काळ जिंकता येतो का नाही? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे काही काळा काळ घातला तोडरी. माझं वर्णन केले. हरिस्मरणाचे बळे अंकित केले काही काळा. वासुदेवामध्ये ते प्रमाण आहे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. या भक्तीच्या बळावरती त्या काळाला जिंकता येतं. महाराज म्हणतात त्या हनुमंतराने आपल्या जीवनामध्ये काळ घातला तोडरी. तोडरी म्हणजे त्याला तोडलं म्हणजे त्याचा जीवनामध्ये संबंध ठेवला नाही. लक्षात ठेवा. म्हणून हनुमंतराचं वर्णन करताना काय चिरंजीव आहे. संबंधच नाही काळाचा बरं. आपल्याकडे आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. चिरंजीव भव या शब्दाचा अर्थ काय? चिरंजीव हो या शब्दाचा अर्थ की आपल्या जीवनामध्ये काळाचा संबंध येऊ नये. आशीर्वाद दिला जातो. दुसऱ्या भाषेमध्ये दीर्घ आयुष्य प्राप्त हो. उगाच चिरंजीव दिलं जात नाही बरं का. त्या 7 चिरंजीवापैकी हनुमंतराय चिरंजीव आहे बरं. हा काळाचा संबंध नाही. कोण कोण आहे? अश्वत्थामा बलिव्यासो हनुमानचे भीषण कृपा परशुरामाचे सप्तते चिरंजीवी नाव. पहिला अश्वत्थामाचं नाव आहे. बली, व्यास, हनुमंतराय, कृपाचार्य आणि परशुराम. हे 7 बरं. सप्त चिरंजीवा. हे 7 चिरंजीव आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये हे चिरंजीवत्व प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्याची भक्ती केली पाहिजे बरं का. त्याची भक्ती केली पाहिजे. हा चिरंजीव जीवनामध्ये व्हायचं असेल. चिरंजीव जीव
चिरकाल जीव राहावा असं वाटत असे तर भक्ती कोणाची केली पाहिजे? त्याची केली पाहिजे. त्याच्यामध्ये चिरंजीव पद वेगळं आणि चिरकाल जीव राहावा असा वाटत असेल तर हनुमंतरायाची भक्ती केली. म्हणून त्यांनी काळाला ताब्यात घेतले. काळाला ज्यांनी जिंकलेल्या पायाखाली आहे, म्हणजे पायाखाली म्हणजे तुडवलेला आहे. तुडवलं म्हणजे पायाखाली तोडलेला वर पुन्हा तो काढतो का? नाही कळत लक्षात. काळ घातला तोडली. तुकोबा म्हणतात काय जीवन आहे ज्याने कामाला बंदिवासामध्ये घातलं, बांधून टाकलं, ज्याने काळाला पायाखाली घालवलं. महाराज म्हणतात आशांचं जीवन पाहिल्यानंतर तुकोबा म्हणतात मला वाटलं दंडवत घालावं तर आशांनाच घालावं. कपिकुळामध्ये झालेला हा हनुमंताचा अवतार. तया म्हणजे कोण? ज्याने कामाला बंदिवासामध्ये टाकलेला आहे, त्यांनी काळाला पायाखाली तोडवलेला आहे. तया माझे दंडवत. तो कोवळ्या बोलताय कुठं दंडवत घालावा, कुठं नतमस्तक व्हावं. ज्याचं जीवन विकाराच्या अधीन आहे तिथं माणसाने कधी वाकू नये. बरं, ज्याचं जीवन विकाराच्या अधीन आहे ना तिथं कधी माणसाने वाकू नये. ज्याने विकाराला जिंकलेलं आहे तिथं वाकल्याशिवाय राहू नये. ब्रह्मदेव मोठा आहे, सत्तेने मोठा आहे, पण विकाराच्या अधीन जीवन आहे. मग ब्रह्मदेवासारखा जर सत्तेने मोठा असलेला जर विकाराच्या अधीन आहे तर मृत्यू लोकातले सत्ताधीश कसे असतील? वाकावं तिथं वाकू नये. लक्षात. ज्याचं जीवन विकाराच्या अधीन आहे तिथं माणसाने कधीच वाकू नये, नतमस्तक होऊ नये. नतमस्तक होण्यासारखं जीवन या भूतलावरती जर कोणाचं असेल ज्यांनी विकाराला जिंकलं तिथंच नतमस्तक व्हावा. तुकोबांचा स्वभाव फार बाणेदार आहे. तसं तुकोबा कुठेही वाकणारे नव्हते. बरं का, कुठेही वाकणारे नव्हते. देवाच्या बरोबर वाद घालणारे तुकोबा आहे. करशी ते देवा करी माझे सुखे, परिमी त्याशी मुखी न म्हणे संत. देवा माझ्याविषयी तुला काय करायचं कुशाल करून घे. देवाशी बोलतात तुकोबा आहे. देवाशी बोलतात म्हणजे काय अधिकार असेल, पण कुठंतरी मला देवा तू वाकायला लावशील, वाकणार नाही मी.
वाकणार नाही. हा नतमस्तक होण्यासारखं जीवन या भूतलावरती जर कोणाचं असेल तर तुकोबारांना सांगायचं आहे, ज्यांनी विकाराला जिंकले त्यांचं जीवन आहे. तिथं माणसाने नतमस्तक व्हावं. तया माझे दंडवत. तुकोबार म्हणतात माझं दंडवत आहे तिथं. पूर्ण शरीर मी त्यांच्या चरणावरती लोटलेलं आहे. दंडवत या शब्दाचा अर्थ काय? पूर्ण शरीर त्यांच्या चरणी मी समर्पित केलेलं आहे. नतमस्तक व्हावं अशाच्या ठिकाणी. आणि त्या दंडवताचं वर्णन करताना वादानी वर्णन केले. दंडवत कशाला म्हणतात? दंडवत दंडापरी काही नुरवावी नुरी. दंडवत आचार्या तुका करी प्रणिपात. दंडवत आचार्या. आचार्य नव्हे आचार्य. आचार्य हनुमंतराय भक्तीचे आचार्य. भक्तीचे आचार्य. तया माझे दंडवत असं त्याचं श्रेष्ठ जीवन आहे. तिथं माणसाने नतमस्तक व्हावं म्हणजे पूर्ण शरीर त्यांच्या चरणाशी आपण एकरूप करावं. दंडवत शब्द वापरला. दंडवत म्हणजे काठी. दंडवत तुमच्याकडे पद्धत नसेल, आमच्या गावी पद्धत आहे दंडवत घालण्याची. आमच्याकडे पद्धत आहे. प्रत्येक गावातली पद्धत भिन्न भिन्न असते. आमच्याकडे ग्रामदैवत अंबाबाईचं आहे. ज्याचं लग्न ठरलं लग्नाच्या आधी त्यांनी घरापासून त्या देवीच्या मंदिरापर्यंत दंडवत घालत जायचं. दंडवत घातल्याशिवाय त्याला लग्नच करता येत नाही. आमच्याकडे पद्धत आहे. मुलगी असेल तर ती ना ओटी भरायची मुलीचं लग्न ठरलं तर, आणि मुलाचं लग्न ठरलं तर लग्नाच्या आधी 2 दिवस तो दंडवताचा कार्यक्रम असतो. पूर्ण ओल्या कपड्यासहित अंघोळ करायची, नवीन वेळवाची काठी आणायची आणि ती त्याच्या हातामध्ये द्यायची आणि दंडवत घालत घालत जायचं. मग काही तरुणांना ते दास वाटते, मग पहाटे 5ला जातात काही लोक पोटायच्या आधीच घालून येतात. 6च्या आधी दंडवत घालून येतात. आणि ती काही ठिकाणी अशी पद्धत आमच्याकडे ते वाजत गाजत जायचं बरं का. पुढे वाजंत्री लावायचे आणि त्यानं मागं दंडवत घालत जायचं. म्हणजे मला त्यातला भाव सांगायचा आहे. विवाह करण्याकरता त्या देवाला पहिल्यांदा दंडवत घालावा. देवाला दंडवत घालावा. इथं तुकोबाराय म्हणतात ज्यांचं जीवन एवढं उच्च कोटीचं आहे अशा भक्ताच्या ठिकाणी महाराज म्हणतात मी दंडवत घालतो. तया माझी दंडवत. ती काठी आहे. दंड म्हणजे काठी आणि ती काठी दंडवत या शब्दाचा अर्थ आहे की त्याचं वर्णन केले बारकावा त्याच्यामध्ये वर्णन करण्याच्या मागे. पूर्ण शरीर त्यांच्या चरणाशी लीन झालं पाहिजे. तुम्ही बघा आता मध्ये ती काठी घ्या का 4 फुटाची असेल आणि ती अशी जमिनीवरती सोडा. जमिनीवरती सोडत असताना कुठलाही अंग चोरपणा न करता ती पूर्ण त्या जमिनीशी एकरूप होते. बरं एकरूप होते. ती विचार करत नाही मी जमिनीवरती पडत असताना मला कुठंतरी लागेल, धूळ लागेल, दगड लागेल. ती विचार करत नाही. कशाचाही विचार न करता ती स्वतःला विसरून त्या जमिनीशी एकरूप होते. तसं त्या शरीरावरती असलेला अहंकार सोला विसरून मी कोणतरी आहे हा अहंकार टाकून त्या संतांच्या चरणाशी एकरूप होण्याकरता दंडवत शब्द वापरला. तिथं अंग चोरपणा करायचा नाही. काहीतरी धूळ लागेल, कोणीतरी बघेल
अशा भावना जर मनामध्ये असेल तर मला म्हणतात त्याला दंडवत म्हणत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात अशा भक्ताचं जीवन पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली, तया माझे दंडवत. आम्ही त्यांच्या चरणावरती दंडवत घातलेला आहे. ज्यांच्या चरणावरती दंडवत घातला महाराज म्हणतात तो भक्त आहे. जरी भक्त असतात तरी महाराज म्हणतात त्याचं प्रकटीकरण झालेलं आहे. कुठं प्रकटीकरण झालेलं आहे? कपी कुळामध्ये. कपी कुल, कपी म्हणजे वानर. त्या वानराच्या कुळामध्ये त्याचा झालेला होता कपी कुळे हनुमंत. आता कपी कुळामध्ये का त्याचं प्रकटीकरण झालं बघायला पाहिजे. रामायणामध्ये बघायला पाहिजे का कपी कुळामध्येच का त्यांनी अवतार घेतला. दुसऱ्या कुळामध्ये अवतार घेता आला नसता का? पण काहीतरी कारण मीमांसा त्याची असेल. पण त्या कपी कुळामध्ये अवतीर्ण होऊन महाराज म्हणतात त्याला अनेक नाव आहेत. त्या नावापैकी एका नावाचा उल्लेख आहे कपी कुळे हनुमंत. कपी कुळामध्ये हनुमंतराय प्रगट झाले. पण हनुमंत हे नाव पडलं का? नाव पडलं त्याची कथा आहे. ज्यावेळी हनुमंतराय प्रगट झाले, प्रगट झाल्याबरोबर सूर्योदयाची वेळ होती. सूर्योदयाची. आणि प्रगट झाल्याबरोबर हनुमंतरायला भूक लागली होती. काय लागली होती? भूक. भूक लागल्यानंतर प्रगट झाल्यानंतर हनुमंतरायने पाहिलं लाल भडक असं ते सूर्याचं बिंब. त्याला वाटलं हे काय फळच आहे बरं. सूर्योदय होतं त्याला बिंब पाहिले कसं असतं. सूर्योदयाच्या आधी उठत असेल तर लोकांना माहिती ना. बरीच म्हणजे सूर्यवंशी आडनावाची नाही. सूर्य उगवल्यानंतर जी उठतात त्याला म्हणतात सूर्यवंशी. म्हणून सूर्याला सुद्धा आनंद झालाय. कधी आनंद झालाय? माझ्या वंशामध्ये प्रभू रामचंद्र अवतरण झाले म्हणून सूर्यवंश आहे बरं का प्रभू रामचंद्र. माध्यानाला माध्यानाशी दिनकर पळबरी होयस्तील. धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. सूर्याला तर आनंद झाला की माझं भाग्य आहे, मी धन्य आहे, माझ्या वंशामध्ये प्रभू रामचंद्र प्रगट झाले. बरेच लोक विचार करतात तर सूर्याला जर त्याच्या वंशामध्ये जर प्रगट झाले तर आवडतं तर आपण सुद्धा तो उगवल्यानंतर उठलेलं बरं ना. सूर्यवंशी त्याला म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर जे उठतात त्याला. पण नियम लक्षात ठेवा, सूर्य उगवल्यानंतर माणसाने कधीही उठू नये. फार जीवनाची हानी आहे, फार मोठी हानी आहे. आता सांगत नाही, तो संबंध नाही आता सांगण्याचा. मला एवढं सांगायचं आहे की हनुमंतराय प्रगट झाले, बालरूप धारण केलेलं आहे. आणि प्रगट झाल्याबरोबर सूर्योदयाची वेळ होती. प्रगट झाल्याबरोबर ते बिंब दिसलं. बिंब दिसल्यानंतर त्याला वाटलं हे फळच आहे म्हणून खाण्याकरता निघाले. आता सूर्याने विचार केला हे जर बाबा मला खाईल तर माझं काय आता खरं नाही. त्या सूर्याला खाण्याकरता निघाल्यानंतर इंद्राने पाहिलं. आणि इंद्राने पाहिल्यानंतर इंद्राने वस्त्र मारलं. कोणतं? वज्र. आणि ते कुठं मारलं? बरोबर ते मारायला ते हनुवटीवरती लागलं बरं. हनुवटीवरती हनुवटीवरती लागल्यानंतर जो मूळ हनुमंतरायाच्या स्वरूपाचा विचार वेगळा आहे. पण त्या हनुवटीवरती ते वस्त्र लागल्यानंतर हनुमंतराच्या हनुवटीला थोडीशी इजा झाली. जसं एखाद्याचं ऑपरेशन केलं जातं कॅन्सरचं ऑपरेशन केलं की त्याच्या हनुवटी बदलते बरं. त्याला काय हनुमंतराय म्हणायचं? बघा ज्यांना इथं कॅन्सर झालेला आहे त्याची हनुवटी बदलून जाते. त्या हनुवटीवरती ते अस्त्र मारल्यावर परिणाम हनुवटी वरती मारल्यावर हनुमंत हे नाव पडलं बरं का. म्हणजे त्याच्या मागं कारण आहे. अनेक नाव असतील पण त्या नावाच्या मागे उत्पत्ती निर्माण झाली की हनुवटीवरती त्या इंद्राने मारलेलं हे वज्र मारल्यामुळं हनुवटीमध्ये बदल झाला म्हणून पहिलं नाव आहे हनुमंत. पुष्कळ चरित्र आहे.
आणि चरित्राची पद्धत आहे. आम्ही हे चरित्र कधी सांगतो सकाळी कीर्तन. आपल्याकडे रात्री लोक कीर्तनाला येत नाही, सकाळी लोक येतील कीर्तनाला. आमच्याकडे पद्धत आहे, हनुमान जयंतीचं कीर्तन आम्ही सकाळी करतो 5:30 ते 7. 5:30 ते काकडा करण्याच्या ऐवजी कीर्तनाला सुरुवात करायची आणि पूर्ण त्या चरित्राचं वर्णन करायचं सकाळी. बरोबर चरित्राचं वर्णन करून सूर्योदयाला गुलाल उधळायचा. बरं, अशी कीर्तनाची पद्धत आहे आमच्याकडे. बऱ्याच ठिकाणी आमच्या गावात दरवर्षी कीर्तन असते, सकाळी करायचं. आपल्या तर रात्रीमध्ये पुष्कळ झालं, सकाळी एवढ्या लोक कोणी येत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी रात्री जागर करून त्याचं वर्णन केलं जातं. पण त्याच्या चरित्राचं वर्णन सकाळी केलं जातं. म्हणून प्रगट झाले हनुमंतराय, प्रगट झाल्यानंतर त्याच्या हनवटीवरती ते अस्त्र मारल्यामुळं हनुमंत हे नाव पडलेलं आहे. महाराजांना इथं सांगायचं आहे, जरी हनुमंत हे नाव पडलेलं असलं तरी हा हनुमंताचा झालेला अवतार कुठल्या कुळामध्ये झाला? कपी कुळामध्ये झाला. का उल्लेख केला असेल तुकोबाने? कुणी म्हणेल आपो ते वानर आहे, कपी कुळामध्ये त्याचा अवतार झाला, तिथं काय दंडवत घालायची गरज आहे? मला म्हणतात कुठल्या कुळामध्ये अवतार झाला ही गोष्ट बाजूला ठेवा. त्याच्या कुळाकडे बघून मी दंडवत घातलेला नाही, त्याच्या पुरुषार्थाला बघून मी दंडवत घातलेला आहे. याचा अर्थ काय? कुठल्याही कुळामध्ये जन्माला येऊन माणसाला पुरुषार्थ करता येतो. कुठल्याही जन्मामध्ये येऊन पुरुषार्थ करता येतो. लक्ष पुरुषांनी धरू नये, पुरुषार्थ करता येतो. स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवावं, जीवनामध्ये पुरुषार्थ करता येतो. जीवनामध्ये पुरुषार्थ अनेक स्त्रिया होऊन गेल्या त्यांनी पुरुषार्थ त्यांनी केला. त्यांनी झाशीची राणी पुरुषार्थ केलाय. काही शौर्य होऊन गेल्या, अहिल्याबाई जीवनामध्ये पुरुषार्थ केलाय. जिजामाता जीवनामध्ये पुरुषार्थ केलाय. आणि पारमार्थिक जीवनामध्ये पुरुषार्थ करणाऱ्या जनाबाई, मुक्ताबाई अशा अनेक आहेत. म्हणजे कोणत्याही कुळामध्ये कुठल्याही वर्णामध्ये जन्माला येऊन माणसाला पुरुषार्थ करता येतो. ज्याने जीवनामध्ये पुरुषार्थ केला तर त्याच्या जीवनामध्ये कोणालाही दंडवत घालता येतो. तुकोबाराय म्हणतात त्याचं कुळ पाहून मी दंडवत घातलेला नाही. कपी कुळामध्ये जरी त्याचा अवतार झालेला असला तरी त्यांनी केलेला पुरुषार्थ मात्र अत्युच्च कोटीचा आहे. तो पुरुषार्थ पाहून तया माझे दंडवत, नवे नवे त्याचा पुरुषार्थ पाहून मी दंडवत घातला येत नाही म्हणतात तुकोबाराय. त्याचा पुरुषार्थ पाहून सर्व देवांनी त्याला वरदान दिलं, आशीर्वाद दिला. आणि त्या आशीर्वादाचा परिणाम त्या हनुमंतराच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं त्याचं वर्णन महाराजांनी पुढे केलेलं आहे. शरीर
करताना एक पद्धत असते पूजा करताना विधी आहे. कोणत्या देवतेची पूजा करतात तर सर्व देवांना आवाहित करावं लागतं. प्रत्येकाला गंध लावावा लागतो, प्रत्येकाला हळदी कुंकू लावावं लागतं, प्रत्येकाला फूल व्हावं लागतं, प्रत्येकाला अक्षर व्हावे लागतं. मग ते पूजेमध्ये उशीर झाला, शॉर्ट आणि कट जर पूजा करायची असेल तर भटजी काय करतात माहिती का, ते फूल घेतात, ते हळदीमध्ये बुडवतात, कुंकामध्ये बुडवतात आणि सर्वोपचारार्थे गंधा अक्षतां समर्पयामि. ते कुंकू कदा लावायचं, हळदी कधी लावायची, फूल कधी व्हायचं, अक्षता कधी व्हायची, एकच ते करून टाकायचं. हे जसं शॉर्टकट तसं कीर्तनामधली मधली चाल म्हणजे शॉर्टकट. तो विजय आहे तसा कीर्तनाचा पण विजय, मधली चाल झालीच पाहिजे. मग वेळ कमी असेल तर भटजीसारखा पण करायचं. शरीर वज्रा ऐशे कवई ब्रह्मांड चुपचे तया माझी दंडवत कपी कुळी हनुमंत तुकोबाराय सामर्थ्य वर्णन करतात हनुमंतराच्या जीवनाचं. काय सामर्थ्य होतं महाराज म्हणतात, कामाला जिंकलं त्यांनी, विकाराला जिंकलं, हा तर पुरुषार्थ आहे. पण त्यांच्या शरीरामध्ये एवढं बल होतं, एवढं बल होतं. काय बल होतं, संपूर्ण ह्या त्रिभुवनाला तुच्छ म्हणजे शेपूट, कवळ म्हणजे मुठीत घेणं. ह्या त्रिभुवनाला त्या शेपटाच्या कवळामध्ये अंकित आवळण्याचं सामर्थ्य हनुमंतराच्या जीवनामध्ये होतं. कवळी ब्रह्मांड जो सामान्य गोष्ट आहे का, हा संपूर्ण या ब्रह्मांडाला त्या शिफ्टीमध्ये आवळायचं सामर्थ्य होतं. लक्षात ठेवा. बघा ना, आपल्याला सामान्य 10 किलोची पिशवी उचलत नाही. लक्षात ठेवा. त्यांनी कोरोनागरी ते उचललाच. लक्षात ठेवा. पण महाराज म्हणतात सामर्थ्य सामान्य नव्हतं. लक्षात ठेवा. त्याच्या सामर्थ्याला पाहून सर्व देव घाबरले. देव घाबरले. ज्यावेळी हनुमंतराय प्रकट झाले त्यावेळी घाबरले. कोणाला काही सुचेना. अहो त्या सूर्याची पाचावर धारण उडाली. घाबरला सूर्य. लक्षात ठेवा. त्याला वाटतं ह्या बाबानं मला जर खाल्लं तर आता काय खरं नाही बरं. घाबरलं. सर्व देव घाबरले. इंद्र घाबरला, चंद्र घाबरला. लक्षात, सर्व देव घाबरले. भले भले घाबरले. कारण वायुसुताचा पुत्र ना. जरी हनुमंतरायाला हनोटीवरती मारल्यानंतर वायुसुताने विचार केला, आता सांगितलं मी कोणाला जिवंत ठेवणार नाही. वायूने प्राणच थांबवला. बघा, थोडस गुदमरलं तर माणसं घाबरतात, त्यांनी मरतो काय बरं. आणि संपूर्ण त्रिभुवनाचा जो वायू आहे तो वायू देवाने सेकंद पळभर थांबवला. थांबवल्याबरोबर ब्रह्मदेव घाबरले, भगवान शंकर, सर्व देव घाबरले. आणि घाबरले आणि देवाकडे प्रार्थना केली, देवा वाचवा. वाचवा नाही म्हणे, ज्याला तुम्ही वज्र मारलं त्याच्याकडे जावा म्हणे. सर्व आले. देव विनंती केली म्हणे, आम्ही आमचा अधिकार तुमचा जाणला नाही. असं आमच्या जीवनामध्ये घडायला नको होतं. अपराध घडला, आम्हाला क्षमा असावी. क्षमा नाही, आम्ही तुम्हाला वर देतो. हनुमंतराय, हा तुमच्या शरीरावरती कोणाचंही अस्त्र चालणार नाही. शरीरावरती त्याला वज्रदेही म्हणतात. हा कुठलंच अस्त्र चालणार नाही. हा अस्त्र तर चालणार नाही, पण काय सुद्धा तुमच्या शरीरावरती चाल करू शकणार नाही. असा वर सर्व देवानी दिला, त्याला म्हणतात वज्रदेही. संपूर्ण शरीर वज्रदेही होतं. लक्षात ठेवा. हा कोणत्याही भागाला जर हनुमंतरायाला मारलं तर इजा होत नव्हती. वज्रदेही हे त्याचं सामर्थ्य. हेच सामर्थ्य वज्रदेहाचं सामर्थ्य कशाने निर्माण होतं? भक्तीने सुद्धा होतं. भक्तीने आपण जर आपल्या इंद्रियाला जर संयम ठेवला तर शरीराच्या ठिकाणी हे सामर्थ्य निर्माण होतं. त्याला उदाहरण द्यायचं असेल तर महाभारतातलं उदाहरण आहे.
गांधारीचं. गांधारी पतिव्रता होती. दृष्टराष्ट्र जन्मताच आंधळे होते. त्या गांधारीने विचार केला, आपल्या पतीला जर जग पाहता येत नाही तर आपण जग कशा करता पाहिजे. तिने डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली. ठरवलं आजपासून जग पाहायचं. पतीला पाहता येत म्हणून मी पाहू शकत नाही, याला पतिव्रता म्हणतात. आमच्या पतीला करता येत नाही ते मी करीन, तिला पतिव्रता म्हणत नाही, व्रता म्हणतात तिला. आणि परिणाम आपल्या पतीची सेवा करण्याकरता, पतीशी एकनिष्ठ राहण्याकरता तिने स्वीकारलेलं व्रत आहे. आणि त्या व्रतातून सामर्थ्य निर्माण झालं तिच्या जीवनामध्ये. तेव्हा दुर्योधनाला वाटलं आपल्याला शरीर वज्रदेही प्राप्त व्हावं. आणि वज्रदेही प्राप्त व्हावं म्हणून त्याला ऋषीने सांगितलं, तुझं जीवन शरीर वज्रदेही असं व्हावं वाटत असेल तर तुझी जी माता आहे त्या मातेच्या ठिकाणी सामर्थ्य मिळेल. पण एक बंधन आहे, त्या मातेकडे जात असताना नग्न अवस्थेमध्ये जा आणि संपूर्ण मातेला सांग मी नग्न अवस्थेमध्ये आलेला आहे आणि डोळ्यावरची पट्टी काढ. डोळ्यावरची पट्टी काढून तुझ्या शरीरावरती जर दृष्टी टाकली तर तुझं शरीर संपूर्ण वज्रदेही होईल. एवढं सामर्थ्य होतं गांधारीच्या जीवनामध्ये. आणि त्याप्रमाणे निघाला दुर्योधन. आता तो लहान होता का मोठा होता, रस्त्याने निघाला. आता देवाने त्याच्यामध्ये कला केली बरं का. देवाने विचार केला, हे संपूर्ण जर दुर्योधनाचं शरीर जर वज्रदेही जर होईल तर जगाचा नाश होईल. जगाचा नाश होईल म्हणून ब्राह्मणाच्या रूपाने देवालयाने सांगितलं, अरे एवढा मोठा झाला आहेस, जनाची नाही पण मनाची तरी. मग अरे मातेच्या समोर जाणार, लहान नाहीस तू, मग लंगोटी लाव म्हणे. अहो सांगितलंय संपूर्ण शरीर वजने म्हणे कपड्याची लावू नको, फुलाची लंगोटी लाव म्हणे. फुलाची आणि फुलाची लंगोटी लावून गेले दुर्योधन. मातेच्या समोर गेले. सांगितलं, मातेने विचारलं, हो काय माझ्या अंगावरती नाही, नक्की काही नाही म्हणे. डोळ्यावरची पट्टी काढली. डोळ्यावरची पट्टी काढल्याने पूर्ण शरीरावरती दृष्टी टाकली. दृष्टी टाकल्याबरोबर गांधारीने पाहिलं, अरे म्हणले लंगुटे म्हणजे तेवढा भाग मात्र अधूर राहणार. तेवढाच भाग अधूर राहिला. आणि तेवढ्याच भागामध्ये भगवंताने सांगितलं भीमाला, फक्त त्याची गदा मारायची, ती मांडीवरती मार. मांडीवरती मारलं तर हा मरेल का. तिथं वज्रदेही शरीर नव्हतं. मला सांगायचं आहे वज्रदेही शरीर कसं होऊ शकतं. हनुमंतराचं असं संपूर्ण शरीर वज्रदेही होतं. त्याच्यावरती अस्त्र चालत नव्हती, शस्त्र चालत नव्हती. रावणाने कितीतरी बाण मारले, कितीतरी अस्त्र सोडली, पण काही चाललं नाही. लक्षात ठेव, प्रत्येक बाण यायचा न लागायचा आणि परत जायचा, यायचा आणि परत जायचा. असं सर्व देवानी दिलेला तो वर होता. त्या वराचा परिणाम महाराज म्हणतात शरीराच्या बाबतीत वर्णन केले. काय वर्णन केले. शरीर वज्रा ऐशे. वज्रदेही त्याचं शरीर होतं. त्या शरीरावरती कशाची बाधा होत नव्हती. जसं शरीर वज्रदेही होतं तसं त्या शरीरामध्ये असं सामर्थ्य होतं. कवरी ब्रह्मांड जोपचे. संपूर्ण या ब्रह्मांडाला शेपटीमध्ये धरून उचलून टाकण्याचं सामर्थ्य हनुमंतराच्या जीवनामध्ये होतं. हे सामर्थ्य पण तुकोबरा म्हणतात. तया माझे दंडवत कवी कुळी हनुमंत. तीन भागामध्ये तुकोबराने हनुमंतराचं वर्णन केले. एक विकाराच्या बाबतीत वर्णन केले, एक शरीराच्या बाबतीत वर्णन केले आणि तिसरं भक्तीच्या बाबतीत वर्णन केले. हे तीन गुण पाहून तुकोबरा हनुमंतराच्या जीवनाशी नतमस्तक होत आहेत. विकाराला जिंकलं म्हणून नतमस्तक, असं बळ त्याच्या शरीरामध्ये होतं म्हणून नतमस्तक, आणि भक्तीच्या द्वारावरती, सेवेच्या द्वारावरती स्वामीला ताब्यामध्ये घेतलं म्हणून नतमस्तक. रामरायाच्या सेवा
सेवका शरण आलो मनी तुका. वर्णन करतायत आपण सेवक आहात, नुसते सेवक नाही, रामरायाचे सेवक आहात. प्रभू रामचंद्राची आपण इतकी सेवा केली की त्या सेवेचा परिणाम महाराजांनी वर्णन केले. सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. त्याच्या जीवनामध्ये अशी उच्च कोटीची सेवा केली, त्या सेवेने स्वामीला ताब्यामध्ये घेता येत. काय प्रमाण आहे? विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता, सगळं भोगिता बर. महाराज म्हणतात की प्रभू रामचंद्रावरती हनुमंतराची सत्ता होती. काय सेवा असेल बघा, काय सेवा असेल. इतकी सेवा केली, त्या सेवेचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले. स्वामी काळजी तू सादर, सेवा कशी करावी हे शिकायचं असेल तर हनुमंतराच्या जीवनातून शिकावं. सेवेचं वर्णन करणं वेगळं आणि प्रत्यक्ष सेवा करणं वेगळं बरं. का सेवेमध्ये माणसं टिकत नाहीत, सेवेमध्ये माणसं टिकत नाही. आणि सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, फार मोठं सामर्थ्य आहे. छत्रपतींच्या जीवनाचं वर्णन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली ती कशाच्या जोरावरती केली हो? अहो सेवकांच्या जोरावरती. असे त्यांना मावळे भेटले होते, प्राण जाये पण वचन न जाये. आम्ही सुद्धा येतो, पंचपदी सुरू करा, आम्ही येतोच बरं का. आम्ही मधूनच निघून जातो, लक्षात ठेवा. अनेकांनी प्राणाचं बलिदान दिलं, लक्षात ठेवा. इतका सेवाभाव होता. सेवेच्या जोरावरती छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. सेवेच्या जोरावरती माणसाला देव आपला असा करता येतो. आणि अशी अत्युच्च कोटीची सेवा हनुमंतराने आपल्या जीवनामध्ये केली. फार सेवेचं वर्णन केले. स्वतंत्र विचार आहे कशी सेवा हनुमंतराने जीवनामध्ये केली, कशी सेवा केली हनुमंतराचं वर्णन आहे. फक्त एकच त्याचं आपल्याला प्रमाण देता येईल की इतकी सेवा केली. त्या सेवेचं वर्णन करताना वर्णन केले. दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखील रामचरण. इतकी सेवा केली, त्या सेवेचं वर्णन करताना त्या रामायणातला शेवटचा प्रसंग आहे. एवढा मोठा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासातून आले, गादीवरती बसणार आहे. राजाभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे, अतिशय आनंदाने झालेला आहे. आणि सर्वांना प्रभू रामचंद्राने काही ना काहीतरी देऊन सत्कार केलेला आहे. सीता मातेने विचार केला, सर्वांचा सत्कार केला पण हनुमंतराचा सत्कार प्रभूने केला नाही. बहुतेक विसरले असतील, बहुतेक विसरले असतील. सीता मातेने विचारलं, प्रभू अहो सर्वांचा सत्कार केला, हनुमंतराचा सत्कार केला नाही. तर प्रभूच्या मुखातून आलेले उद्गार आहेत. हनुमंतराने एवढी सेवा केलेली, एवढी सेवा केलेली आहे, त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देण्याकरता माझ्याजवळ काहीही नाहीये. कोणी बोलावं? देवाने. हनुमंतराने एवढी सेवा केली म्हणजे मी त्याच्या सेवेतून उतराई होण्याकरता देण्याकरता माझ्याजवळ काहीही नाही, म्हणून मी हनुमंतरायाचा सत्कार करू शकत नाही. प्रभू रामचंद्रांनी वर्णन केले. म्हणून तुकोबार म्हणतात, रामरायाच्या सेवका आपण प्रभू
जे सेवकात सेवेकरता स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि सेवेतून संपूर्ण एक भक्तीचा आदर्श सेवेचा आदर्श आपण या जगाच्या समोर प्रगट केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात तुमची सेवा पाहून मी शरण आलोय तुम्हाला. राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण शरणाची हनुमंता तुझं आलो राम तुका. तुमची ही योग्यता पाहून मी तुम्हाला शरण आलोय आणि शरण येऊन तुम्हाला एवढंच आता मला विचारायचं आहे काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुभटा. आणि ही तुमची योग्यता पाहून माझं जीवन आपल्या चरणी नतमस्तक आहे. म्हणतया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत ज्ञानेश्वर हनुमंत शरीर विरायशी कवरी ब्रह्मांड तुकोची रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. वेळीची मर्यादा लक्षात घेऊन काहीचा या अंगाचा विचार मांडलेला आहे. त्या हनुमंताचं तुकोबांच्या वाणीच्या द्वारे वर्णन केलेलं आहे. त्या हनुमंताकडे आपण जीवनामध्ये एवढीच प्रार्थना करायची आमचेही जीवन आपल्या चरणी समर्पित आहे. आम्ही तुम्हाला शरण आलोय. आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त व्हावी. आज हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आज विकाराचं फार प्राबल्य आहे वा आमच्या जीवनामध्ये हा विकाराचे प्राबल्य निर्माण होणे याच्याकरता आपली सेवा आमच्या जीवनामध्ये अखंड घडो की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये कुठं कलंक लागणार नाही, डाग पडणार नाही. याच्याकरता हनुमंतरायाकडे प्रार्थना करायची आमच्यावरती तुमची कृपा दृष्टी असावी का एकदा जर कलंक पडला तर तो जात नाही बरं आयुष्यात. त्या हनुमंतरायाकडे रोज जीवनामध्ये प्रार्थना करा. रोज त्याचं दर्शन आपलं केलं पाहिजे. दर्शन करण्याकरता जर आपल्याला नाही आलं तर कमीत कमी रोज त्याचं स्मरण तरी जीवनामध्ये करा. त्याचं पठण करा. त्याच्या स्तोत्राचं पठण करा. आपल्या जीवनामध्ये बल निर्माण होईल. आज या बलाची गरज आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरज आहे. आज आपल्याकडे पैशाचं बळ वाढलंय पण पैशाचं बळ हे विकाराच्या बळापुढे कमी आहे. त्याच्याबरोबर विकाराचं बळ फार वाढलेलं आहे. म्हणून असे विकाराच्या बळावरती मात करायचे असेल तर त्याच्याकरता सेवेचं बळ पाहिजे. त्याच्याकरता भक्तीचं बळ पाहिजे. आणि हे बळ जीवनामध्ये मिळावं असं वाटत असेल तर असं आदर्श जीवन या भूतलावरती हनुमंतरायाचं जीवन आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. निश्चित आपल्या जीवनामध्ये त्याची भक्ती जर घडेल तर आपल्या जीवनामध्ये त्या हनुमंतरायाची कृपा दृष्टी होईल आणि आपल्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त होईल. म्हणून त्या हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आमचं जीवन असं निर्विकार राहो आणि आनंदमय हो अशी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती महिया उपदेश तुमची बडबडी दोषेश तुमच्या कृपेची गोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे तुका.